ठीक आहे. जो काय आपण प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट कुठे गेलाय A to Z 51 बॅच मध्ये. मग A to Z 51 जो काय फोल्डर आहे तो फोल्डर मी काय केला ओपन केला, प्रोजेक्ट 1 त्याला ओपन केलं. ओपन केल्यानंतर आपल्याला असा एक वरती ऍड्रेस बार दिसतो. ऍड्रेस बार मध्ये काय राईट करणार आपण, CMD आणि एंटर बटनावर क्लिक करणार. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करतो ना आपल्या पुढे काय झाली, एक CMD ओपन झाली. मग CMD मध्ये ओपन झाल्यानंतर मी कमांड टाकतो कोड पेस्ट डॉट. जसे मी कोड पेस्ट डॉट कमांड टाकली ऑटोमॅटिकली माझं VS कोड काय होईल, ओपन होईल. झालं VS कोड ओपन. ठीक आहे. या प्रकारे जे काही टॅब आहेत ते मी फक्त एकदा क्लोज करतो. त्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड काय होती आपली, नोडिमॉन index.js आणि एंटर बटनावर क्लिक केलं, झाला एक्झिक्यूट. मग जे काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट आउटपुट पाहण्यासाठी कुठे ब्राउझरला आलो आणि सर्च करतो localhost:1000. ह्या प्रकारे आपण काहीतरी अशी वेबसाईट बनवली होती. ठीक आहे ना, इम्प्लिमेंट केली होती टेम्पलेट घेऊन. ठीक आहे, सर्वांनी कंप्लीट केली असेल आय थिंक. अबाउटचं पण पेज मी सेटअप केले. तुम्हाला मी कोणतं सांगितलं होतं, ब्लॉग आणि कॉन्टॅक्टचं पेज सेटअप करायला. ठीक आहे, ते तुम्ही कंप्लीट करून घ्या. ज्याचं राहिलंय त्यांनी सेटअप करून घ्या. ठीक आहे, जसं मागं पडला तसंच मागं पडतं. त्यानंतर एक असं आपण ऍडमिन पॅनल पण बनवलं होतं. मग localhost:1000/admin एंटर केल्यानंतर असा एक ऍडमिन पॅनल घेतला होता आपण. ठीक आहे ना, सर्वांनी हा सेटअप केला असेल. ठीक आहे. तर आता आपल्याला जी काही वेबसाईट आहे ते वेबसाईट, आपल्या वेबसाईटमध्ये काय कशाची वेबसाईट आहे आपली, ई कॉमर्स वेबसाईट आहे. बरोबर, म्हणजे ई कॉमर्स म्हणजे काय, त्यामध्ये आपले प्रोडक्ट्स असणार. एक्झाम्पल प्रोडक्ट घ्यायचे म्हणले की कसे, जसे फ्लिपकार्टमध्ये आपल्याला भेटतात की आपण त्या वेबसाईटमध्ये जातो. वेबसाईटमध्ये गेल्यानंतर कपडे पाहिजे फ्लिपकार्टला जातो, एखाद्या आपल्याला इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहिजे फ्लिपकार्टला जातो. त्याच प्रकारे आपली काही एक वेबसाईट आहे. मग वेबसाईटमध्ये भरपूर सारखे टाईप असणार, जसे की शूज असणार, टी शर्ट, पॅन्ट, हुडीज, आउटर, जॅकेट. ठीक आहे, ह्या प्रकारे आपले काय राहणार, प्रोडक्ट्स असणार. ठीक आहे ना. मग प्रोडक्ट मध्ये फर्स्ट आपण काम कशावर करू, आपण होम पेजवर काम. बरोबर, आता होम पेजवर काय आहे ते चेक करू. आता हा मोबाईल नंबर. ठीक आहे ना, आपण छोटे छोटे आधी पहिल्यांदा काम करू, मग आपल्या प्रोडक्ट कडे जाऊ. ठीक आहे. आता जसं की हा एक मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर कुणाचा आहे माहित नाही. बरोबर ना, आता कुणाचा आहे आपल्याला माहित नाही. ठीक आहे ना. आता इथं कंपनीचा नंबर असणार, कुणाचा असणार इथे, कंपनीचा. त्यानंतर अजून काही चेंजेस करण्यासारखं आहे का, शॉप वगैरे नाही इथं काही. ठीक आहे, आपण त्याला सगळं डायनॅमिकली बनवणार. त्यानंतर अजून काही घ्यायची गोष्ट आहे. ठीक आहे, इथे आहे एक ईमेल आहे, इथे बिझनेस ईमेल एक ईमेल आहे. त्यानंतर इथे पण एक मोबाईल नंबर आहे. ठीक आहे, फॉर एव्हर. ठीक आहे, एक कंपनीचा ऍड्रेस असेल. ठीक आहे, त्यानंतर हे सोशल मीडिया लिंक्स असतील. ठीक आहे, याला आपण सगळे कुठून हँडल करणार, हँडल करताना ऍडमिन पॅनल मधून हँडल करणार. कुठून हँडल करणार, ऍडमिन पॅनल मधून करणार. ठीक आहे, बरोबर. अजून काय आहे का चेंजेस करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर मी काय करतोय ते एक URL बनवतो. जसं आपण डॅशबोर्डवर क्लिक करणार, डॅशबोर्डवर क्लिक केल्यावर युजर कुठे गेला पाहिजे, डॅशबोर्डच्या पेजवर गेला पाहिजे. ठीक आहे, आपण आता आज काम करणार कुठे, ऍडमिन साईडला काम करणार. कुठे करणार, काम करणार आता ऍडमिन साईडला. मग ऍडमिनची जी काही राऊट आहे त्या राऊट मध्ये मी काय करतो, ओपन करतो. कोणता, ऍडमिन डॉट राऊट इथे ओपन केलाय. ओपन केल्यानंतर आपण कोणतं पेज रेंडर केलंय, index.js पेज. हे काय केलंय आपण इथे रेंडर केले. ठीक आहे. ठीक आहे. जसं आपण डॅशबोर्डवर क्लिक केलं, डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर हे आपण ह्याच पेजला आलं पाहिजे. ठीक आहे, मी ऍडमिनची नावबार आहे, कुठे नावबार, थोडे इथे मी चेंजेस करतो. जसं की आपण हे डॅशबोर्डवर क्लिक केलं की युजर कुठे गेला पाहिजे, स्लॅश ऍडमिनला गेला पाहिजे. म्हणजे जो काय आपण हा पॅनल बनवला ह्या पॅनलला थांबला पाहिजे. बरोबर, जसं की मी डॅशबोर्ड क्लिक करतोय, युजर कुठे आला, स्लॅश ऍडमिनला आला. बरोबर. ठीक आहे, जसं ही डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड मध्ये काय असणार,
आपले प्रोडक्ट किती तर युजरनी व्हिजिट किती केले, प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल किती तर किती प्रोडक्ट संपले, त्या प्रोडक्टची जी काय प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टची ग्राफ असणार की आपल्या ह्या महिन्यात किती सेल झाले, बरोबर, आणि लॉस किती झालाय, कोणते प्रोडक्ट जास्त सेल झाले, कोणते प्रोडक्ट कमी सेल झाले, ते सगळे कुठे असणार तिथे आपल्या डॅशबोर्डवर पेजवर असणार. कोणत्या पेजवर? डॅशबोर्ड, बरोबर. मग त्याच प्रकारे आता अजून आपण प्रोडक्ट ऍड नाही केले म्हणून अजून आता करणार आहे काय आपण, ते आपण नंतर करू, ठीक आहे. तिथे पेज मी कोणतं रेंडर केलंय, ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये इंडेक्स डॉट जीएस मी पेज काय केलं इथे रेंडर केले, कुठे इथे. आणि इथे मी काय करतो, सिंपल आपण काय करू, बुस्ट्रॅप यूज करू, ठीक आहे. सीएसएस राईट करण्यापेक्षा बुस्ट्रॅप यूज करू. मग बुस्ट्रॅप मध्ये काय एक कंटेनर असतो असतो ना. मी काय घेतलं, एक कंटेनर घेतला कोणत्या इंडेक्स डॉट जीएस मध्ये, कंटेनरच्या आतमध्ये एक रो घेतला आणि रो नंतर इथे कॉल md12 घेतला आणि त्यामध्ये मी राईट करतो डॅशबोर्ड, ठीक आहे. आणि इकडे जाऊन मी एकदा रिफ्रेश करतो, आले आपण डॅशबोर्डला. म्हणजे आपण डॅशबोर्डवर क्लिक केलं की आपलं कोणतं पेज राहणार, डॅशबोर्ड. त्याच प्रकारे जसं आपण डॅशबोर्डवर क्लिक करतो त्याच प्रकारे अजून एक बटन असणार कोणतं, अबाउट कंपनीचं म्हणून. कोणतं असणार, अबाउट कंपनी. आणि अबाउट कंपनी मध्ये काय असणार, मोबाईल नंबर, ईमेल, ऍड्रेस, जे काय सोशल मीडिया लिंक्स असणार ते आपले तिथे असणार. मग डॅशबोर्डच्या खाली मी काय करतो, एक बटन बनवतो. मग बटन बनवण्यासाठी ऍडमिनच्या नावबार मध्ये आल्यानंतर इथे मी काय करतो, जो काय अँकर टॅग आहे अँकर टॅगला ऍज इट इज मी इथे काय करतो, कॉपी करतो आणि इथे फक्त एकदा पेस्ट करतो. आले, डबल चेक करतो, आलं इथे डॅशबोर्ड. आपल्याला डॅशबोर्ड नाव नाही पाहिजे, तिथे पाहिजे आपल्याला अबाउट कंपनी. अबाउट कंपनी चेक करायची एकदा. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं इथे अबाउट कंपनी. मग ज्याची काय ती युआरएल आहे ती युआरएल पण मी इथे काय करतो, चेंज करतो. चेंज काय करणार, ऍडमिनच्या आतमध्ये, ऍडमिनच्या आतमध्ये आपलं काय असणार, एक अबाउट अंडरस्कोर कंपनी ह्या नावाची काय असणार आहे आपली युआरएल असणार, ठीक आहे ना. इकडे जाऊन रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर मी अबाउट कंपनीवर क्लिक करतो. काय आले, कॅन नॉट गेट अबाउट कंपनी. मग अबाउट कंपनी जी काय आपलं हे युआरएल असणार ती कुठे असणार, ऍडमिनच्या आतमध्ये असणार, ठीक आहे ना. मग मी कुठे आलो, ऍडमिन डॉट जीएस मध्ये आलो. ऍडमिन डॉट जीएस मध्ये आल्यानंतर इथे एक मी राऊट बनवतो. कोणता राऊट असणार, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश अबाउट कंपनी, ठीक आहे ना. त्यानंतर कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट, दुसरी रिस्पॉन्ड. आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी करतो रेंडर. काय रेंडर करणार की आमची एक ईजीएस फाईल असणार, कुठे असणार ती ऍडमिनच्या आतमध्ये. आणि त्यामध्ये असणार एक आपली कोणती, अबाउट कंपनी डॉट ईजीएस. जी काही ईजीएस फाईल असणार ती ईजीएस फाईल आपण एकदा बनवून घेऊ. ईजीएस फाईल कुठे असणार, मग आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये, ऍडमिनच्या आतमध्ये. मग ऍडमिन मध्ये मी एक फाईल बनवतो, कोणती, अबाउट कंपनी डॉट ईजीएस बनवलंय. आणि त्यामध्ये आपल्याला दोन, एक लागणार आहे नावबार आणि दुसरा लागणार आहे आपल्याला फुटर. ह्या दोन्हीला मी इथे काय करतो, फक्त इन्क्लूड करून घेतो. पहिला लागणार नावबार डॉट ईजीएस. त्याच प्रकारे फुटर पण इथे काय करणार आपण, इम्पोर्ट करून घेणार. मग इथे मी फुटर राईट करतो, झालंय. चेक करायची, इकडे आलो, मी रिफ्रेश केलं, काय आलं एरर, ठीक आहे. नावबारची स्पेलिंग चुकली, ठीक आहे ना, नावबार, ठीक आहे. आणि इकडे जाऊन मी रिफ्रेश केले, जसं रिफ्रेश केले आलं पेज, आलोय. डॅशबोर्डला क्लिक केलं, डॅशबोर्ड पेजवर आलो. अबाउट वर क्लिक केलं, अबाउट वर आलो. आता आपलं काम आहे अबाउट मध्ये. मी अबाउट मध्ये काय करतो, सिंपल एक कंटेनर घेतो. कंटेनरच्या आतमध्ये असतो रो, आणि रोच्या आतमध्ये कॉल md12 घेतला. आणि त्यामध्ये मी h1 मध्ये सांगतो काय असणार इथे, अबाउट कंपनी. इकडे जाऊन रिफ्रेश केलं, आले अबाउट कंपनी. जसं डॅशबोर्ड क्लिक केलं, ही पेज कोणते आता, आणि अबाउट कंपनी क्लिक केलं, पेज समजतंय. त्यानंतर आता जी काय अबाउट कंपनी असणार ह्यामध्ये काय असणार आपण ते, ठीक आहे.
जसं की अबाउट कंपनी म्हणजे काय की बेसिक कंपनीची इन्फॉर्मेशन, जसं की कंपनीचा मोबाईल नंबर, कंपनीचा ऍड्रेस, कंपनीचा ईमेल, कंपनीचा व्हॉट्सअप नंबर आणि कंपनीचं जे काय सोशल मीडिया लिंक्स असणार ते अबाउट कंपनीच्या पेजमध्ये राहणार. ठीक आहे ना. म्हणजे की आपण इथून एक फॉर्म भरणार आणि फॉर्म भरल्यानंतर चेंजेस कुठे होणार, जी काय आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये काय होणार, चेंजेस होणार. मग जे काय आपलं अबाउट कंपनीचं पेज आहे त्या पेजमध्ये मी काय करतो, एक फॉर्म बनवतो. ठीक आहे. मग फॉर्म मध्ये आलो कोणत्या, अबाउट कंपनी डॉट EGS मध्ये आलो. ठीक आहे. याला थोडी स्टायलिंग देऊ. ठीक आहे. याला मी देतो थोडासा BG. मी काय करतो, कंटेनरच्या आतमध्ये अजून एक काय करतो, रो घेतो. रो घेतला. रो घेतल्यानंतर मी इथे घेतो कॉल MD. सपोज घेतला कॉल MD, मी घेतो इथे. ठीक आहे. कॉल MD घेण्याआधी आता आपण डेटा कोणता कोणता चेंज करणार आहे. पहिला घेणार आहे मोबाईल नंबर, बरोबर. त्यानंतर सेकंड काय घेणार, अजून एक ईमेल घेणार. कुठे ईमेल आहे, इथे ईमेल. नंतर व्हॉट्सअप नंबर घ्यायचा आणि इथे काय करू, आपण ऍड्रेस टाकू. ठीक आहे. फॉरएव्हर 2018 आहे, तिथे आपण काय टाकू, ऍड्रेस टाकू. म्हणजे टेबल मध्ये काय काय राहणार, एक मोबाईल नंबर राहणार, दुसरा व्हॉट्सअप नंबर, एक ईमेल असेल, दुसरा ऍड्रेस असेल आणि थर्ड वालं सोशल मीडिया लिंक्स असते. ठीक आहे. मग मी इथे काय करतो, फॉर्म घेतला, एक रो घेतला आणि रोच्या आतमध्ये सांगतो कॉल MD. सपोज मी घेतो कॉल MD 3 घेतो आणि ह्यामध्ये घेतो इनपुट. मग एंटर. मी इथे घेतो पहिलं कंपनी नेम तर लागेल, कोणता कंपनी. मग इथे मी घेतो कंपनी नेम आणि कंपनी नेम साठी एक इनपुट घेतलं. इनपुट टाइप कोणता, टेक्स्ट राहणार आणि त्याला एक मी नेम देतो. काय देणार आपण, कंपनी अंडरस्कोर एक असं मी नेम दिलं. ठीक आहे. त्यानंतर ह्याला एक क्लास द्यावा लागेल. कोणता क्लास असणार, फॉर्म कंट्रोल, बरोबर ना. बुस्ट्रॅपचा एक क्लास येतो. इकडे जाऊन रिफ्रेश करू, आलाय, झाला इथे. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, कॉल MD मी इथे 4 करतो, थोडा जास्त. त्यानंतर दुसरा एक कॉल MD राहिला किती, 8 राहिला, बरोबर ना. 4 यूज केला. त्यानंतर त्यामध्ये मी एक घेतो, कोणता घेऊ आपण, कंपनी ऍड्रेस. इथे कंपनी ऍड्रेस घेतला आणि कंपनी ऍड्रेस साठी मी घेतो एक इनपुट. इनपुट टाइप राहणार टेक्स्ट, त्याला एक आपण नेम देऊ. काय नेम देणार, मी सपोज देतो कंपनी ऍड्रेस. ठीक आहे. त्याला एक क्लास, क्लास कोणता, फॉर्म कंट्रोल. झालाय, चेक करू. आउटपुट वेळेला इकडे जाऊन रिफ्रेश केलंय. ठीक आहे. आलं इथं, काय झालं इथं, कॉल MD 8 आणि इथे कॉल कुठे, इथे येस राहिला. ठीक आहे. ठीक आहे. आलं इथं. ठीक आहे. असं का झालंय बरं, चेक करतो एकदा, ओव्हरलॅप का होतंय असं. ठीक आहे. त्यानंतर झाले, 2 फील्ड घेतलेत आपण. ठीक आहे. एका खाली एक येतात. ठीक आहे. त्याला थोडीशी मी पॅडिंग वगैरे देतो. जो काय पहिला रो आहे, पहिल्या रोला मी देतो पॅडिंग 3 देतो. ठीक आहे. थोडीशी डिझाईन देऊन आपण, झाली पॅडिंग थोडी. त्यानंतर त्याला BG कलर व्हाईट, रिफ्रेश करू, आलाय BG कलर आणि त्याला थोडी बॉर्डर देतो राऊंडेड. ठीक आहे. थोडे बॉर्डर काय होते, त्याचे कर्व होते. झाले. त्याच प्रकारे जो काय हार आहे ह्याला पण आपण देऊ BG कलर व्हाईट. त्यानंतर पॅडिंग देतो मी, सपोज ह्याला 4-3 देतो आणि राऊंडेड. झाले. ओके. झालंय, इथं आलाय फॉर्म. ह्या दोन्ही मध्ये गॅप पाहिजे तर गॅप साठी मी मार्जिन टॉप देतो 2 पिक्सल. इकडे जाऊन रिफ्रेश करू, नाही आली मार्जिन टॉप. ठीक आहे. मार्जिन टॉप दिली मी 2. झालाय गॅप. अबाउट कंपनीचा जो काही फॉर्म असेल तो फॉर्म इथे राईट केला. ठीक आहे. आता आपण जो काही फॉर्म घेतलाय, फॉर्म टॅग राहिलाय आपला, फॉर्म टॅग काय करतो, तिथे टॅग कंटेनरच्या एक बाहेर घेतो. फॉर्म घेतला, फॉर्मला ऍक्शन सांगतो सेव्ह अंडरस्कोर कंपनी. त्याला मेथड कोणती राहणार, पोस्ट.
झाली. जो काय फॉर्मचा एंड असेल तो फॉर्मचा एंड मी लास्ट मध्ये इथे राईट करतो. एकदा चेक करू झालंय की कन्फर्म आपलं आलंय इथे. त्यानंतर कॉल एमडी असं काय येतंय बघा, 4 दिलाय 8 बरोबर आहे ना. एका खाली एक यायला पाहिजे रे. ठीक आहे, राउंडेड दिले, टेक्स्ट वाय, मार्जिन टॉप, बॉर्डर वगैरे वगैरे दिले. डिस्प्ले ब्लॉक. अरे इथं काय केलंय बरं, रो घेतलाय बरोबर ना. हा वेगळा, हा वेगळा. बरोबर आहे ना. काय चुकलंय काही. कॉलम D4 घेतला, 4 नंतर इथे मी टेक्स्ट. बरोबर ठीक आहे. आपण बाकीचे फील्ड घेऊ. त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती असणार, कोणतं घेतले, कंपनी नेम घेतलंय, कंपनीचा ऍड्रेस घेतलाय. त्यानंतर राहिला काय आपला ईमेल. मग इथे मी येते तो कॉल MD सपोज घेतला 4 आणि इथे सांगतो एक इनपुट घेतला. इनपुटच्या आधी मी घेतो एंटर मोबाईल. ठीक आहे, एंटर करण्याऐवजी डायरेक्ट आपण काय करू, मोबाईल राईट करू. ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेट मध्ये नको. आणि एक इनपुट घेतला, इनपुट टाईप नंबर आणि त्याला एक नेम देतो. नेम काय देणार आपण, कंपनी मोबाईल देतो मी. ठीक आहे ना. त्यानंतर झालं एवढं. त्यानंतर अजून एक कॉल एमडी ह्याला पण घेऊ 4 ला सांगू आपण काय घ्यायचं इथे. मग अजून काय राहिलं, ईमेल राहील. ईमेल साठी एक इनपुट टाईप राहणार ईमेल, त्याला पण एक नेम द्यावा लागेल. नेम दिला मी सपोज कंपनी अंडरस्कोर ईमेल. त्याला क्लास द्यावा लागेल. क्लास दिला मी सपोज फॉर्म कंट्रोल आणि ह्याला पण देतो आपण एक क्लास फॉर्म कंट्रोल. चेक करायची, झालाय आपला फील्ड आला इथे. त्यानंतर नेक्स्ट अजून काय राहील, अजून कोणती फील्ड, व्हॉट्सअप नंबर सोशल मीडिया. कॉल MD ते डॉट राहिला, कॉल MD घेऊ. इथे सपोज मी घेतला 3 घेऊ. इथे किती गेले, 4 आणि 4 आणि 8. ठीक आहे, हा पण घेऊ 4 चा. ठीक आहे. त्यानंतर इथे मी घेतो व्हॉट्सअप नंबर घेऊ. ठीक आहे ना. आणि त्यासाठी मी घेतला एक इनपुटला टाईप राहणार नंबर आणि त्याला एक नेम राईट करणार. नेम राईट करतो मी कंपनी वर्ड करतो. ठीक आहे ना. आणि त्याला एक आपण क्लास देणार. क्लास दिला मी सपोज फॉर्म कंट्रोल. झाले. त्यानंतर आता राहिले आपल्या सोशल मीडिया लिंक. मग कॉल MD मी घेतला सपोज 3 घेतला. 3 मध्ये सांगतो पहिली कोणता आहे सोशल मीडिया लिंक, कोणती पहिली. ठीक आहे, आपल्या मनाने घेऊ. कोणती कोणती घ्यायची, एक घेऊ आपण Instagram.com. ठीक आहे, Instagram.com टाकतो मी. अरे त्यासाठी एक इनपुट लागेल. इनपुट टाईप देतो मी टेक्स्ट आणि त्याला एक आपण नेम राईट करू Instagram म्हणून. ठीक आहे, आणि त्याला एक क्लास देणार. क्लास कोणता राहणार आपला फॉर्म कंट्रोल. ठीक आहे. ह्याच प्रकारे आपल्या अजून राहणार युट्यूब साठी घेऊ, वाटलीस फेसबुक साठी आणि लास्ट घेऊ ट्विटर साठी. झालं एवढं. फॉर्म चेक करायचा एकदा कसा झाला, एकदा क्रिएट करू. ठीक आहे, या प्रकारे आपला फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, इथं असं का आलंय बरं. ठीक आहे, त्याची साईज बारीक पडली वाटतं आय थिंक. कॉल MD आलाय, इन्सर्ट करू एकदा ह्याला. ठीक आहे, साईज तर भरपूर दिली याला. ठीक आहे. त्यानंतर अजून काय राहिलं, लास्ट मध्ये आपल्या फॉर्मचा एक राहणार काय बटन. जसं की मी Instagram लिंक घेतली, ते आपण घेऊ युट्यूब लिंक. ठीक आहे, युट्यूब. त्यानंतर काय घ्यायचं, फेसबुक घ्यायचं. ठीक, मी इथं राईट करतो युट्यूब. त्यानंतर घ्यायची कोणती फेसबुक. कोणती आपण चेक करू. अजून कोणत्या दिल्यात आपल्या वेबसाईट मध्ये, फेसबुक दिली आणि ट्विटर दिली.
फेसबुक, जसं फेसबुकची इथे मी पेस्ट करतो फेसबुक. त्यानंतर नेम पण आपल्याला काय द्यायला लागेल इथे, फेसबुक द्यायला लागेल. ठीक आहे, झालाय आपला फॉर्म. फॉर्म मध्ये आता बटन राहील. बटन साठी मी घेतो इथे कॉल एमडी काय राहिला, ठीक आहे देऊ त्याला कॉल एमडी मी घेतला 12 घेतला, आणि त्यामध्ये एक बटन, आणि बटन मध्ये आपण देऊ सेव्ह कंपनी. आणि बटनला थोडी स्टाईल देऊ. बटनला देतो टेक्स्ट सेंटर, आणि त्याला बटनला पण एक क्लास देऊ. क्लास दिला मी बीटीएन प्रायमरी. झालाय फॉर्म क्रिएट, चेक करू. ठीक आहे, ह्या प्रकारे असं फॉर्म झालाय क्रिएट. फॉर्म क्रिएट झाल्यानंतर ठीक आहे, असं काय येतंय बरं, बक्स काढू. ठीक आहे, बक्स काढायला आपण डायरेक्ट करू ChatGPT. ठीक आहे ना, डिझाईन तर दिली, फक्त त्याला सांगायचं फिक्स कोड. ते लेंथ वगैरे कुठेतरी इश्यू झालाय. ओके, घेऊ आपण फिक्स कोड केलेला फक्त. ठीक आहे, फिक्स केलाय फक्त आपण, आणि इथे मी करतो पेस्ट. जसं पेस्ट केलं आपण आउटपुट चेक करू एकदा कसा फॉर्म क्रिएट झालाय. ठीक आहे, ह्या प्रकारे आपला फॉर्म क्रिएट झालाय. काही चेंजेस करायची गरज नाही. ह्याला बोल्ड करायचे थोडं. ठीक आहे ना, बोल्ड, आणि ह्याला काय करू, थोडं ह्या दोघांमध्ये गॅप ठेवू. हा जो काही इनपुट आहे, इनपुटच्या आतमध्ये गॅप राईट करू. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, फक्त जो काय कॉल एमडी मी काय करतो इथे सिलेक्ट करतो. कुठे कुठे कुठे, ठीक आहे, ह्याला करतो कंट्रोल डी 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 केलं, जेवढे काय आहे तेवढे, आणि ह्याला करू आपण FW बोल्ड. बरोबर, काय होणार, बोल्ड होईल ना. आणि त्याला करू मार्जिन टॉप 2 फिक्स. चेक करायचे एकदा, रिफ्रेश झाले हे बोल्ड, आणि थोडंसं मार्जिन पण आली. ठीक आहे, त्याच प्रकारे ठीक आहे, ह्याला बसली, कंपनीला राहिली फक्त, त्याला पण मी मार्जिन टॉप देतो. ह्याला पण कंट्रोल डी, काय राहणार FW बोल्ड. काय होणार, जो काय फॉन्ट आहे तो फॉन्ट आपला बोल्ड होईल, आणि त्याला मार्जिन टॉप देण्यासाठी MW2 दिलंय. ठीक आहे, रिफ्रेश करू, आला गॅप वगैरे. कंपनीला पण देऊ, कंपनी ऍड्रेस कुठे, कंपनी ऍड्रेस नेमच्या नंतर इथे आपण देऊ FW बोल्ड, आणि त्यानंतर मार्जिन टॉप 2 फिक्स. झालंय आपलं, झालंय. ह्या प्रकारे फॉर्म क्रिएट झालाय. फॉर्म मध्ये मी डेटा भरू, जसे की मी डेटा भरला A to Z IT हब. ऍड्रेस भरला, जसं की ऍड्रेस भरू आपण ऍड कोड्स मी भरला असं नगर एक्झाम्पलसाठी. मोबाईल नंबर टाकला असा काहीतरी 120, त्यानंतर एक ईमेल राईट केला, व्हॉट्सअप नंबर एक दिला, त्यानंतर आपली जी काही इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामची लिंक, त्यानंतर यूट्यूबची लिंक, त्यानंतर फेसबुकची लिंक, आणि लास्ट काय ट्विटरची लिंक, आणि सेव्ह कंपनी केलं. जसं सेव्ह कंपनी केलं, डेटा कुठे गेला, सेव्ह कंपनीच्या URL ला गेला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग ऍडमिन.js मध्ये आलो, इथे मी एक राऊट बनवतो. कोणता राऊट डॉट पोस्ट असेल, राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश सेव्ह कंपनी, कोमा घेतला, फंक्शन घेतला. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असते, दुसरी असते रिस्पॉन्स, आणि जी काही रिस्पॉन्स डॉट मी इथे काय करतो, सिंपली सेंड करतो. मग जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय. मी चेक करतो की जो काय कन्फर्म डेटा येतोय की नाही. इकडे जाऊन रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर तरी पण डेटा नाही आला. का नाही डेटा आला, की का नाही डेटा आला, ह्याचं कारण एक आहे, जे काय आपण अबाउट कंपनी बनवलंय. ठीक आहे, डेटा डायरेक्ट कुठे पाठवलाय आपण, स्लॅश सेव्ह कंपनीला पाठवलं, पण डेटा पाठवावा लागतो आपल्याला कुठे, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये सेव्ह कंपनी. ठीक आहे, आणि आता चेक करू. आता जसं मी रिफ्रेश करतो, रिफ्रेश केल्यानंतर एकदा बॅक येऊ. बॅक आलो, जसं मी बॅक आलो, एक डेटा भरतो, जसं की कंपनी ऍड्रेस पण भरायला लागेल, एक मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल, एक व्हॉट्सअप नंबर, आणि जी काय आपल्या सोशल मीडिया लिंक्स आहेत ते सोशल मीडिया इथे लिंक पण राईट करायला लागते. आणि इथे मी करतो सेव्ह कंपनी. जसं सेव्ह कंपनी केलं, डेटा गेला, गेला का नाही डेटा, आपण रिस्पॉन्स डॉट सेंड केलंय ना. ठीक आहे, डेटा का नाही दिसत आपल्याला, की त्याचे आपण मिडलवेअर राईट नाही केलं. ठीक आहे, इंडेक्स डॉट जीएस मध्ये आलो, जीएस मध्ये आल्यानंतर इथे मिडलवेअर आपल्याला पाहायला भेटत नाही. काय बरं मिडलवेअर, मग ते राईट करू, ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट डबल बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड,
राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एक्सटेंडेड कोलन ट्रू. आता चेक करायचे एकदा, रिफ्रेश कर. भेटला डेटा. कोणता कोणता डेटा भेटला आपल्याला? कंपनी नेम, झूम करू मी एकदा. काय भेटले? कंपनी नेम, ऍड्रेस, मोबाईल, ईमेल, व्हॉट्सअप नंबर, इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक आणि जो काय हा डेटा आहे, हा डेटा आपल्याला काय करायचा आता? डेटाबेस मध्ये स्टोअर करायला लागेल. काय करायला लागेल? स्टोअर करायला लागेल. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे बोललं तर आपल्याला लागणार आहे टेबल. मग टेबल बनवण्यासाठी आपण टेबल घ्यायचा बनवून एकदा. सिंपल सांगतो, जास्त कॉम्प्लिकेट नाही. ठीक आहे, आपण इथे करतो मी एकदा. कंट्रोल डी. अरे इथं कॉपी होत नाही का तसं? ठीक आहे. अरे यार, सगळं एक एक कॉपी करावं लागेल. कंपनी नेम कॉपी करतो एकदा, त्याला ऍड्रेस पण जे काय आपले नेम असणार ते नेम आपले मोबाईलला पण कॉपी, व्हॉट्सअपला एकदा कॉपी करू. ठीक आहे. जे काय आपले फॉर्म मध्ये नेम आहे आणि जे काय आपले डेटाबेस मध्ये नेम आहे ते आपण काय करणार आहे? एक्झॅक्ट तेच नेम टाकणार. ठीक आहे. त्यासाठी मी एकदा फक्त कॉपी करून घेतो आणि त्याला आपण तिकडे जाऊन नुसतं पेस्ट करू. मग आपला जो काही डेटाबेस आहे, डेटाबेस मध्ये आपल्याला काय करायची? डेटा स्टोअर करायची. त्यासाठी आपल्याला काय लागेल? एक टेबल लागेल, बरोबर. मग टेबल कसा राहणार आपला? क्रिएट टेबल आणि टेबलला नाव देऊ आपण अबाउट अंडरस्कोर अबाउट कंपनी. राऊंड ब्रॅकेट पहिली फील्ड कोणती राहणार? आयडी द्यायचं का अबाउट कंपनी द्यायचं? अबाउट कंपनी आयडी. आयडीला टाईप इन प्रायमरी ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट आहे ना. काय झालं? की राहिलं का? ठीक आहे, झाले ऑटो इन्क्रीमेंट. फर्स्ट व्हॅल्यू कोणती राहणार आपली? कंपनी अंडरस्कोर नेमला काय देणार आपण? व्हॅरकर. व्हॅरकर किती देऊ? 100 देऊ. ठीक. त्यानंतर नेक्स्ट काय घेतले आपण? काय घेतलंय? कंपनी ऍड्रेस. ऍड्रेस आणि ऍड्रेसला देऊ आपण टेक्स्ट द्यायचा. ठीक आहे ना. ऍड्रेस केवढा पण मोठा असू, त्यासाठी आपण त्याला टाईप देऊ टेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट काय घेतले आपण? नेक्स्ट घेतले आपण कंपनी ऍड्रेस झाल्यानंतर नेम ऍड्रेस मग मोबाईल घेतले. मोबाईलला टाईप देऊ आपण व्हॅरकॅर. किती द्यायचा व्हॅरकॅर? 12 देऊ. ठीक आहे ना. नंबर असतो किती? 10 लेटरचा, त्याला आपण 12 देऊ. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू कोणती? ईमेल आहे. ईमेलला टाईप कोणता द्यायचा? व्हॅरकॅरच. किती द्यायची व्हॅल्यू त्याला? ठीक आहे, जास्त स्टोरेज नाही भरलं पाहिजे, 100 देऊ आपण. त्यानंतर नेक्स्ट काय? कंपनी ईमेल झाल्यावर कंपनी व्हॉट्सअप सी राहिला आहे ना. आणि व्हॉट्सअपला देऊ आपण टाईप व्हॅरकॅर. ठीक आहे, स्मॉल करू. त्याला पण देऊ आपण नंबरला 12 देऊ. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय? लिंक्स केलेत का आपण? इंस्टाग्रामला काय द्यायचं? टाईप टेक्स्टच द्यायला लागेल. जी काही इंस्टाग्रामची लिंक असणार ती आपल्याला केवढी असेल ते सांगता येईल का? नाही, त्यासाठी घेतला टाईप टेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट इंस्टाग्राम झाल्यानंतर युट्यूब, त्याला टाईप टेक्स्ट देऊ. ठीक आहे. वरचं पण काहीतरी गोळ झाला दिसतोय, इथे पण टाईप दिला मी टेक्स्ट. त्यानंतर काय घेतले आपण? फेसबुक लिंक घेतली असं आय थिंक, त्याला पण टाईप देतो मी टेक्स्ट. आणि लास्ट मध्ये घेतली आपण ट्विटर. ट्विटरला पण टाईप दिला मी कोणता? झाला टेबल क्रिएट. या प्रकारे असं या पद्धतीने आपला काहीतरी टेबल क्रिएट झाला. आता जो काही टेबल आहे, टेबल कुठे रन करणार आपण? हा एसक्यूएल ला करणार आपण, PHP माय ऍडमिन ला करणार, बरोबर. ठीक आहे. मग PHP माय ऍडमिन ला रन करण्याआधी आपण कनेक्शन केलं नाही, बरोबर ना. मग कनेक्शन करून घेऊया. फर्स्ट कनेक्शन करण्यासाठी मी काय करतो? एक फाईल बनवतो डायरेक्टली आपल्या प्रोजेक्ट मध्ये. डायरेक्ट con.js नावाची एक फाईल बनवली, con.js, आणि त्यामध्ये आपलं डेटाबेसचं कनेक्शन असणार. मग फर्स्ट लागणार आहे आपल्याला MySQL. ला करू इथे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये MySQL 2.
त्यानंतर नेक्स्ट अजून काय लागणार आहे आपल्याला, युटील इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये युटील. त्यानंतर अजून काय लागणार, काय गरज नाही अजून कशाची, डायरेक्ट आपण घेणार इथे कॉन इक्वल टू मायस्क्यूएल डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये पहिला राहतो आपला होस्ट, त्यानंतर होस्ट कोण आहे आपला लोकल होस्ट, आणि त्यानंतर असतो एक युजर, युजर कोण आहे आपला मग रो, थर्ड वाला पासवर्ड, पासवर्ड काय रूट आहे. असं कधी झालंय का, आता काय काय पासवर्ड नसतो बरोबर ना, पासवर्ड काय असतो एम्प्टी असतो, मग हा पासवर्डच नाही राईट केला तर चालेल का नाही, ठीक आहे ना, पासवर्डच नाही ना, मग पासवर्ड राईटच नाही केला तर चालेल का नाही, एम्प्टी आहे, ठीक आहे ना, पासवर्ड आहे पण तो काय आपला एम्प्टी आहे. माझा आता रूट आहे पासवर्ड, तुमचा जो असेल तो तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर डेटाबेस, डेटाबेस आपण कोणता टाकायचा, मी बनवतो असा A to Z 51 प्रोजेक्ट, ठीक आहे ना, मला समजेल असं मी टाकले ना, याला कॉपी करून मी काय करतो, ठीक आहे कॉपी करतो फक्त. त्यानंतर एक मिडलवेअर असते कोणती, EXE ची, मग काय असणार आपली युटील डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड, आणि त्यामध्ये कनेक्शन म्हणजे कॉनच आपलं, ठीक आहे झालं एवढं. त्यानंतर जी EXE आहे, EXE ला फक्त इथून काय करायचं, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट करायचं, काय एक्सपोर्ट करणार आपण EXE ला, जिथे आपल्याला EXE लागेल तिथे आपण काय करणार EXE चा यूज करणार, सिंपल. डॉट बाइंड का यूज, कोणतं कनेक्शन डॉट बाइंड, ठीक आहे, हे डॉट बाइंड. आता सपोज आता जो काय आपल्याला डेटाबेस येणार आहे, डेटाबेस आपण कोणाशी कनेक्ट केलाय 51 शी, तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय आपण कॉन मध्ये केलाय ना, मग जो काय आपण क्युरी रन करणार, सपोज काय करतो EXE ला SQL क्युरी पास करून देतो बरोबर, मग त्याला फक्त काय करतो, जी काय क्युरी आली ती क्युरीला बाइंड करायची, बाइंड म्हणजे रन करायची असे, ठीक आहे ना, बाइंड म्हणजे एकदा पॅकेजिंग म्हणता येईल आपल्याला त्याला, एखाद्या प्रोडक्टला पॅकेजिंग करतो आणि पॅकेजिंग करून आपण ती क्युरी काय करतो रन करतो, ह्याच प्रकारे त्याचा यूज, ठीक आहे. आता कनेक्शन झालं, कनेक्शन झाल्यानंतर मी काय करतो, एक PHP माय ऍडमिनला एक डेटाबेस बनवतो, बनवू पुढे झॅम्प का वर बेंच सांगायचं तुम्हाला, झॅम्पच चालू द्या, वर बेंच म्हणलं की तुम्ही पार येता, ठीक आहे. अपाची स्टार्ट केलं, अपाची स्टार्ट केल्यानंतर मायस्क्यूएल आणि ऍडमिन कोणतं, ठीक आहे भाऊ, आधी आधी आपण डेटाबेस तर बनवू एकदा, कोणता डेटाबेस आहे आपला A to Z असा काहीतरी नावाने प्रोजेक्ट नावाने डेटाबेस बनवलाय, इथे मी करतो क्रिएट, काय झालं क्रिएट नाही झाला का, झालाय, ठीक आहे ना, लोकल युजिंग पासवर्ड नो, ठीक आहे, आय थिंक माझा पासवर्ड इकडे नाही वाटते, मी पासवर्ड इथे करतो एम्प्टी वाटतंय, ठीक आहे, माझ्या दोन जागेवर सर्व्हर आहेत त्यामुळे एकीकडे पासवर्ड आणि एकीकडे पासवर्ड नाहीये, त्यामुळे मी कन्फ्युज आहे, ठीक आहे ना. आता डेटाबेस तर क्रिएट झालाय, ठीक आहे, आपण एक फॉर्म बनवलाय, फॉर्म मधून आपण डेटा काय केलाय इथे गेट केलाय बरोबर, आणि सिंपल आपण डेटा काय केलाय इथे सेंड केलाय, कॉन डॉट जीएस मी इथे रिमूव्ह करतो आणि इकडे आल्यानंतर इथे आपण काय केलं एक टेबल बनवलाय, टेबलला काय करू सिंपल एकदा रन करून घेऊ, रन कुठे करणार PHP माय ऍडमिन ला रन करणार ना, ह्याला करतो मी कॉपी, कॉपी केल्यानंतर कुठे आलो PHP माय ऍडमिन ला आलो, जो काय आपण टेबल बनवला टेबल इथे SQL मध्ये मी फक्त इथे प्रिंट करून टाकतो, आणि गो बटनावर जसं आपण क्लिक करतो डेटाबेस आपला झाला टेबल क्रिएट. आता जो काय हा टेबल क्रिएट झालाय, टेबल मध्ये काय करायचं डेटा पाठवून द्यायचा, कोणता डेटा, जो काही इंडेक्स डॉट जीएस मध्ये आपण रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये सेंड केलाय तो डेटा फक्त काय करायचा आता त्या टेबल मध्ये इन्सर्ट करायची, ठीक आहे ना. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी सिंपल आपण एक क्युरी करणार, सिंपलची क्युरी कोणती असणार आपली SQL इक्वल टू टिल्ट, मग कशी क्युरी असेल इन्सर्ट इनटू अबाउट अंडरस्कोर, त्याला डॅश नाही म्हणत अंडरस्कोर म्हणतात, डॅश कशाला म्हणतात ह्याला म्हणतात डॅश, ठीक आहे, ह्याला सिंगल डॅश, ठीक आहे, ह्याला म्हणतात अंडरस्कोर, ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय सांगणार
की आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या. मग पहिली व्हॅल्यू आपली कोणती असणार, कंपनी अंडरस्कोर नेम. सेकंड कंपनी अंडरस्कोर ऍड्रेस. त्यानंतर थर्ड वाली कोणती असणार, कंपनी अंडरस्कोर मोबाईल असेल. ठीक आहे. त्यानंतर अजून काय केले आपण, कंपनी ईमेल घेतलाय. आणि त्यानंतर अजून घेतलंय आपण कंपनी अंडरस्कोर काय घेतलंय, व्हॉट्सअप नंबर घेतलाय का, चेक करू एकदा. इथे कॉपी केले ना आपण, ईमेल झाल्यानंतर व्हॉट्सअप आहे. त्यानंतर नेक्स्ट काय घेतले, व्हॉट्सअप नंतर डायरेक्ट इंस्टाग्राम लिंक घेतली. त्यानंतर आपण घेतली फेसबुकची लिंक, युट्यूब आहे का, युट्यूबची लिंक. त्यानंतर कोणती घेतली आपण, फेसबुकची लिंक. आणि लास्ट मध्ये घेतली आपण ट्विटरची लिंक. इथे मी पेस्ट करतो. झालं एवढं राईट करून. ठीक. त्यानंतर कोणता कीवर्ड असतो आपला, एक व्हॅल्यू नावाचा कीवर्ड. मग इथे एक कीवर्ड घेतो कोणता, व्हॅल्यूज. आणि त्यानंतर राऊंड ब्रॅकेट. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपला जो काय हा डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, तो काय करायचा ते अटॅच करून द्यायचा. मग अटॅच करण्यासाठी मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतो कोणता, var d इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. जिथे मला रिक्वेस्ट डॉट बॉडी राईट करायला लागेल तिथे मी फक्त राईट काय करणार, डी राईट करणार. मग पहिले घेऊ आपण कंपनी नेम साठी, सेकंड घेतली कंपनी ऍड्रेस साठी, थर्ड वाली मोबाईल साठी, ईमेल साठी, व्हॉट्सअप साठी, इंस्टाग्राम साठी, युट्यूब साठी, कोणताही फेसबुक साठी आणि ट्विटर साठी. जो काय डेटा आलाय तो डेटा इथे अटॅच करून देऊ डॉलर. मग इथे राहणार डी डॉट, सिंगल कोड घ्यायला लागेल का, बरोबर आहे ना, कंपनी नेम आहे पहिलं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डी डॉट काय असेल, डी डॉट कंपनी ऍड्रेस. त्यानंतर डी डॉट कंपनी मोबाईल. तिसऱ्यात काय असणार, डॉलर डी डॉट कंपनी ईमेल. आणि थर्ड मध्ये डी डॉट कंपनी व्हॉट्सअप. ठीक, 00 व्हॉट्सअप. आणि त्यानंतर राहणार आहे आपली डी डॉट कंपनी इंस्टाग्राम असेल, नाही तर नुसतं इंस्टाग्राम असेल. आय थिंक फक्त इंस्टाग्राम केले आपण. ठीक आहे. त्यानंतर डी डॉट युट्यूब असेल, इथे आपण करू डी डॉट युट्यूब. त्यानंतर आपले असणार डी डॉट फेसबुक. फेसबुक केले, फेसबुक केल्यानंतर इथे करतो मी कुठेतरी आपण चुकतो असं मला वाटतंय आता, डी डॉट ट्विटर. झाली क्युरी क्रिएट. ठीक आहे. मग क्युरी क्रिएट झाल्यानंतर मी क्युरी इथे काय करतो, सिंपल सेंड करतो. सेंड केल्यानंतर ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर इकडे जाऊन मी एकदा रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केले काय आले, कॅन नॉट सेंड आले. का आले सेंड, की सेंड नसणार इथे, की इथे असणार आमचं एसक्यूएल. इकडे जाऊन रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं आपली क्युरी क्रिएट झाली इथे. आता ही क्युरी काय होणार, ह्या क्युरीने काय होणार, डेटा इन्सर्ट होणार. बरोबर. ठीक आहे. कॉन्सेप्ट घ्या समजून. हा काय होणार, डेटा इन्सर्ट होणार. पण जसं इन्सर्ट करतो आपण, एकदा फॉर्म भरला एक डेटा इन्सर्ट झाला, दुसऱ्यांदा भरला दुसरा डेटा इन्सर्ट झाला, तिसरा डेटा भरला तिसऱ्यांदी. म्हणजे इथे काय होईल, मोबाईल नंबर किती येते ना, आता जेवढे आपण इन्सर्ट करतो तेवढे मोबाईल नंबर येणार. मग त्यातला आपण शो कसा करायचा आहे ना, बरोबर ना. इथे फंडा काय होतोय, की डेटा इन्सर्ट केल्यावर आपण एवढे सारे मोबाईल नंबर कुठे स्टोअर करणार, कंपनी नेम तर एक असणार, मोबाईल नंबर पण एक, ईमेल पण, ऍड्रेस किती असणार, 2-3 असणार. आज इथं येतो उद्या तिकडं, तसं तर नाही ना, एकच असणार आहे. मग जेव्हा कधी कधी पण तुम्हाला, आता तुम्ही आज आपण ई कॉमर्स प्रोजेक्ट घेतो, कधी तुम्हाला भविष्यात प्रोजेक्ट वर काय काम करता, क्लायंट बेस एखादा प्रोजेक्ट असेल, तिथे एखादी गोष्ट ती फक्त तुम्हाला एकच आहे. ठीक आहे. तिथे मल्टिपल नाही, तिथे एकच गोष्ट आहे. त्या गोष्टीला काय करायचं, फक्त अपडेट करायचं, इन्सर्ट करायची गरज. तिथे फक्त काय करणार आपण, अपडेट करणार. पण अपडेट करण्याआधी मी काय करतो, PHP ऍडमिन मध्ये एकदा डमी डेटा इन्सर्ट करतो. एक तर डेटा लागेल आणि तो डेटा मी इकडे इन्सर्ट करतो. झाला डेटा एक इन्सर्ट.
चेक करायचा आहे. अबाउट कंपनीमध्ये एक डेटा आहे. मग आता जो काय आपण इथे इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करीतो, इन्सर्ट करण्याऐवजी आपण काय करणार इथे अपडेट करणार. काय करणार? अपडेट. मग अपडेटची क्वेरी कशी असेल? तू नाही सांगणार का? अपडेट अबाउट कंपनी, त्यानंतर सेट. कीवर्ड कॅपिटल मध्ये राईट करतो मी, सेट. अरे सेट. त्यानंतर काय राहणार? सेट व्हॅल्यू आहे की आणि त्याची व्हॅल्यू. की मग आपण डबल कोड मध्ये राईट करणार कशी? त्याला कोड द्यायची गरज नाही, द्यायची गरज नाही का? कंपनी काय करू? अंडरस्कोर नेम राईट करू इथे. त्यानंतर इक्वल टू दिन जो काही डेटा आलाय तो डेटा आलाय आपला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग इथे राईट करणार डी डॉट कंपनी नेम. बोरिंग वाटतंय का? ठीक वाटणार तुम्हाला आता. ठीक आहे, तुमची प्रॅक्टिस चांगली करून घ्यायची. त्यानंतर कंपनी ऍड्रेस, तुम्ही बोर झाला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर इथे पण कंपनी डी डॉट कंपनी ऍड्रेस डॉलर राहिला, केला राईट. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू कोणती? कंपनी ऍड्रेस झाल्यावर काय आहे की कंट्री मोबाईल नंबर असेल, इक्वल टू डबल सिंगल कोड घेतला डी डॉट कंपनी मोबाईल. ठीक आहे, ऍज इट इज मी इथं कॉपी केले, आपल्याला एरर नको. ठीक आहे, त्यानंतर कंपनी ईमेल आणि इथे देतो मी सिंगल कोड घेतला, सिंगल कोड मध्ये डी डॉट कंपनी ईमेल झालंय. ठीक आहे, त्यानंतर सेकंड व्हॅल्यू कंपनी व्हॉट्सअप. ठीक आहे, ऍज इट इज मी कॉपी केलेले कोड मी सगळे पेस्ट करतो. एकदा कंपनी पेस्ट केला, त्यानंतर व्हॉट्सअप झाल्यानंतर इंस्टाग्राम पण इथे पेस्ट करतो. त्यानंतर काय घेतलं आपण? युट्यूब घेतलंय. युट्यूब नंतर फेसबुक घेतलंय, त्यानंतर ट्विटर. ठीक आहे, आणि ह्यांच्या व्हॅल्यू मी इथे राईट करू. इक्वल टू दिला डबल सिंगल कोड आणि त्यामध्ये डी डॉट कंपनी व्हॉट्सॲप कोमा घेतला, त्यानंतर इक्वल टू सिंगल कोड मध्ये डॉलर ओपन केला, क्लोज केला डी डॉट. ठीक आहे, ऍज इट इज मी कॉपी आणतो पेस्ट करतो इथे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आपला आहे युट्यूब, त्याला पण कॉपी केला, इक्वल टू सिंगल कोड घेतला, सिंगल कोड मध्ये डी डॉट युट्यूब. त्यानंतर फेसबुकला कॉपी करू, इक्वल टू सिंगल कोड मध्ये डॉलर घेतला डी डॉट फेसबुक. ठीक आहे, इथे एक कॉमा राहिला, इथे एक कॉमा. ठीक आहे, त्यानंतर ट्विटर कॉपी केला, इक्वल टू इथे आपण डॉलर घेतला आणि डी डॉट काय राईट केलं मी इथे. त्यानंतर अजून एक आपली काय राहणार पुढे? वेअर राहणार. वेअर कुणाचा डेटा अपडेट करायची की अबाउट अंडरस्कोर कंपनी अंडरस्कोर आयडी. इक्वल टू किती देणार आपण? एक देऊन टाकणार. एकच डेटा आहे ना आपल्याकडे, आणि हा डेटाला काय करतो? अपडेट कर. आणि जी काय क्युरी आहे ती क्युरी एकदा आपण सेंड करून चेक करायची. इकडे आलो, आउटपुट पेजला जाऊ आपण. एकदा इथे मी रिफ्रेश करतो, रिफ्रेश केल्यानंतर एक आपल्याला अपडेटची क्युरी भेटली. मग आता ही क्युरी आपल्याला काय करायची? रन करायची. रन करण्यासाठी आपल्याला इथे काय लागते? आता EXE लागतोय ना. EXE ला इथे फक्त काय करणार? रिक्वायर आणि EXE कुठे आपली con.js मध्ये केली EXE इम्पोर्ट. ठीक, EXE इम्पोर्ट केल्यानंतर इथे सिंपल काय करायचं? EXE ला कॉल करायचं. त्यासाठी एक वॅर डेटा इक्वल टू अवेट आणि EXE क्युरीला काय करायची? SQL क्युरी पास. अवेट यूज केले म्हणजे आपल्याला काय यूज करणं इथे आता? असिंग यूज करणे. ठीक आहे, आणि जो काय डेटा भेटणार तो डेटा आपण ते सेंड करू. डेटा कन्फर्म अपडेट होतोय की नाही चेक. रिफ्रेश केलं, काय भेटलं आपल्याला ते? ठीक आहे, माझा पासवर्डचा इश्यू आहे. ठीक आहे, पासवर्ड आहे वाटतं याला राहिलाय का? रूट टाकला पासवर्ड आता मी. हे इश्यू नाही काय येणार आय थिंक.
पण तरी पण आपण ते काढू. ठीक आहे, आता चेक करू. ठीक आहे, माझा डेटाबेसचा इश्यू आलता. इथे दिसतंय तुम्हाला युजर रूट लोकल होस्ट वगैरे वगैरे काहीतरी आलतं, युजिंग पासवर्ड नो वगैरे. आता चेक करू, एरर सॉल्व्ह झालाय, झाला. आता इकडे जाऊन मी एकदा रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश करीन आपल्याला क्युरी भेटली आहे, इन्सर्ट आयडी भेटलाय, सर्व्हर आयडी भेटलाय, म्हणजे डेटा काहीतरी अपडेट झालाय. मग डेटा अपडेट झाला की युजरला काय करायचं, त्याच पेजवर पाठवायचं. कोणता पेज आहे आपल्याला चेक करायचं एकदा, कोणतं पेज आहे, localhost:100 ऍडमिनच्या आतमध्ये अबाउट कंपनी. तिथेच युजरला काय करायचंय, रिडायरेक्ट करायचे. काय करायचे आपल्याला तिथे, रिडायरेक्ट. मग रिडायरेक्ट करण्यासाठी रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. रिडायरेक्ट कुठं करायचे आपल्याला, ऍडमिनच्या आतमध्ये अबाउट कंपनीला. बस फंडा खतम. इथे रिफ्रेश केलं, डेटा जातोय, अपडेट होते, चेक करायची, ABC केलं, कंपनी नेम भरलं. ठीक आहे, काय भरत नाही बाकी डेटा. इथे येऊन मी चेक करतोय, रिफ्रेश केलं, कंपनी नेम काय इथे A to Z ITF. इकडे आलो आणि इथे करतो मी सेव्ह. जसं सेव्ह कंपनी केलं, इकडे पण काय व्हायला पाहिजे, ABC आलं आणि बाकीचा सगळा डेटा एम्प्टी आलाय. म्हणजे जी काय आपली क्युरी आहे ती काय क्युरी होती, वर्किंग होते. बरोबर. आता जो काय डेटा आहे, आता युजरला आपल्याला तर माहिती आहे इथे काय कंपनी नेम काय, आता A to Z ABCD आणि इथे काय @post नगर. बरोबर. आता आपण सध्या डेव्हलपर आहेत, डेव्हलपर म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण ऍडमिन PHP ऍडमिन जाऊन पाहून चेक करतो. पण जेव्हा एखादा क्लायंट आहे, क्लायंटची कंपनीवाल्याला कसं कळणार की इथे कंपनी नेम ABCD आहे. पॉप्युलेट करावं लागतं. ठीक आहे, जो काही डेटा आहे, ठीक आहे ना, आपण डेटा काय करतो, जो काही डेटा आहे तो डेटा ह्याच फॉर्मवर दाखवायचा. आता A to Z आहे, इथे काय शो झालं पाहिजे, A to Z शो झालं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला डेटा काय करायला लागेल, तिथे घेऊन यायला लागेल. कुठे, जे काय अबाउट कंपनीचं पेज आहे त्या पेजला. बरोबर ना. मग मी इथे काय करतो, डेटा घेऊन येण्यासाठी एक क्युरी राईट करतो, where SQL इक्वल टू सिलेक्ट स्टार फ्रॉम अबाउट अंडरस्कोर कंपनी, आणि इथे ठीक आहे कंपनीचं. आणि ही क्युरी आपण काय करणार, रन करणार. रन करण्यासाठी इथे काय करतो मी, where अबाउट अंडरस्कोर कंपनी नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबलला सांगितलं अवेट EXE आणि SQL क्युरी इथे पास. आता जी काही SQL क्युरी अशी पास करतो, ठीक आहे, अवेट यूज केली म्हणजे आपल्याला काय यूज करणे, आता अशी. आता जी काही SQL क्युरी आपण इथे पास केली, ऍज इट इज आपण असं पास करू शकतो का, एक व्हेरिएबल घेऊ, तर आपण ही मी कॉपी करतो, ह्याच्यामध्ये पास करू शकतो डायरेक्ट, चालेल ना. अशी एक व्हेरिएबल बनवण्यापेक्षा आपल्याला एक आपली व्हेरिएबल बनवायचं वाचवतो. ठीक आहे, इथे मी रिमूव्ह करतो, आला, वाचलाय. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा मी इथे काय करतो, एकदा सेंड करतो. ठीक आहे, याला कमेंट केलं, कमेंट केल्यानंतर रिस्पॉन्ड डॉट मी इथे सेंड करून प्रिंट करतो मी अबाउट कंपनी. इकडे येऊन रिफ्रेश करू, जसं रिफ्रेश केले भेटतोय डेटा आपल्याला. काय काय भेटलाय, अबाउट कंपनी ID वगैरे सगळं भेटलंय. हाच डेटा काय करायचा आपल्याला, जो काय आपण फॉर्म बनवलाय कोणता, अबाउट कंपनी डॉट EGS नावाचा, त्याच फॉर्म मध्ये आपल्याला डेटा काय करायचा, आता शो करायचे. मग शो करण्यासाठी आता काय, कोणत्या पेजवर आपल्याला डेटा शो करायचे, अबाउट कंपनी डॉट EGS ला शो करायचे. मग त्या पेजला आपण डेटा फॉरवर्ड करून देऊ, कोणत्या, अबाउट कंपनी डॉट EGS. पण डेटा फॉरवर्ड करण्याआधी आपण काय करू, एका व्हेरिएबल मध्ये स्टोर करू. सपोज मी घेतला where obj इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, आणि ह्यामध्ये मी सांगतो, काय सांगणार, अबाउट अंडरस्कोर कंपनी कोलन देणार, आणि डेटा कशात आलाय, अबाउट कंपनी ह्या व्हेरिएबल मध्ये डेटा आलाय, ते मी पेस्ट करतो. बस. ऍक्सेस करताना आपण कशाने ऍक्सेस करणार, अबाउट कंपनी नावाने. ठीक आहे ना. मग इथे कोमा द्यायचा, कोमा दिल्यानंतर OBJ पास करून द्या. चेक करायचे, एकदा रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला फॉर्म तर शो झालाय, पण डेटा शो झालाय का इथे, झालाय का फॉर्म शो, डेटा नाही. मग डेटा शो करण्यासाठी आपण काय करू, कोणत्या व्हेरिएबलनी डेटा पाठवलाय, अबाउट कंपनी नावाने. कुठे पाठवलाय, अबाउट कंपनी डॉट EGS. मग ऍक्सेस करताना आपण कसं ऍक्सेस करणार, की अबाउट कंपनी ह्या नावाच्या व्हेरिएबल मध्ये. सपोज मी एकदा चेक करतो की डेटा येतोय की नाही करतो. मग ह्यासाठी मी काय करतो, जो काही EGS चा सिंटॅक्स आहे तो सिंटॅक्स इथे मी ओपन करतो, इक्वल टू दिला, अबाउट कंपनी मधून 0 इंडेक्स नंबर मधला डेटा
डॉट त्यामधून मला प्रिंट करायची कंपनी चेक करतोय फक्त मी, ठीक आहे ना, की डेटा कन्फर्म आला आहे की नाही. इकडे जाऊन रिप्लेस आला ABCD म्हणजे डेटा कन्फर्म येतोय. आपण इथे काय केलंय, मग ऍज इट इज जो असा डेटा प्रिंट केलाय ऍज इट इज आपण काय करणार, कंपनी नेमचं जी काय व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू मध्ये आपण डेटा प्रिंट करून देऊ. व्हॅल्यू कीवर्ड घेतला, व्हॅल्यू ऍट्रिब्यूट घेतला आणि त्यामध्ये अबाउट कंपनी इंडेक्स नंबर 0 आणि त्यामधून आपल्याला कंपनी नेम काय कर तिथे शो चेक करायची, आलंय कंपनी नेम. त्याच प्रकारे जसं आपण हा डेटा प्रिंट केलाय बाकीचा पण डेटा इथे प्रिंट करून घेऊ. जसे की कंपनी ऍड्रेस नेमच्या जागी काय येणार इथे फक्त ऍड्रेस. इकडे कंपनी 0 घेण्याऐवजी पाठवलं आणि 0 आणि ठीक आहे, पाठवलं. तसं चालेल. इथे घेतो मोबाईल नंबर. मोबाईल नंबर साठी काय केले आपण इथे मोबाईल राईट केले. ठीक आहे, मी मोबाईल राईट करतो. त्यानंतर इथे ईमेल मध्ये पण ऍज इट इज तेच राईट करू आपण, कंपनी ईमेल. त्यानंतर काय घेतले आपण व्हॉट्सअप नंबर. व्हॅल्यू कीवर्ड घेतला, व्हॅल्यू कीवर्ड मध्ये कंपनी व्हॉट्सअप. नेमच्या जागी मी फक्त इथे व्हॉट्सअप रिप्लेस करतो. झाले, कंपनी नेम आले. मग बाकीचे जे काय सोशल मीडिया ते पण इथे आपण काय करू राईट करून घेऊ. ठीक आहे, हा व्हॅल्यूज मी कॉपी करतो एकदा आणि इथे आणतो पेस्ट. इथे पण पेस्ट, जास्त काम नाही, कॉपी पेस्टच काम आहे फक्त. इथे पण राहणार पेस्ट. ठीक आहे, आणि एक शॉर्टकट कशी करायची, कंट्रोल नेम ह्याला D केलं, झाले, याला सिलेक्ट आणि कंट्रोल शिफ्ट कॉपी. ठीक आहे, आणि जे काही इथे कंपनी .D आहे व्हॉट्सअप, इथे ज्यांची नावं आहेत ते नाव इथे मी काय करतो रिप्लेस करतो. कंट्रोल D आणि इथे येतो एकदा कर्सर इकडे रिमूव्ह. आलंय ट्विटर, फेसबुक, युट्यूब आलंय, इंस्टाग्राम, ते व्हॉट्सअप काय राहिले, फेसबुक साठी अरे ह्यांचेही झाले का, मॅन्युअली स्टॉप आपण जास्त नको डोकं लावायचं. ठीक, कॉपी केलं, इथे व्हॉट्सअपच्या जागी मी काय केलं इंस्टाग्राम केलं, कंपनी काढायचं. ठीक आहे, हे नंतर युट्यूब ॲज इट इज व्हॉट्सअप कंपनी जागा युट्यूब. त्यानंतर फेसबुक, फेसबुकला पण मी इथे करतो कॉपी, इथे टाकू आपण पेस्ट. ट्विटरला पण ॲज इट इज तेच राहणार मेथड, व्हॅल्यू कीवर्ड आणि व्हॅल्यू मध्ये आपण जे काय ऍट्रिब्यूट आहे त्यामध्ये आपण ट्विटर फक्त कॉपी केला, पेस्ट केला. चेक करायचे एकदा, इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आलं इथे कंपनी नेम आलं, ABCD, ऍड्रेस आलाय. जसं की मी मोबाईल नंबर टाकला एक आणि काय केलं सेव्ह कंपनी केलं, झाला सेव्ह. ईमेल पण टाकतो, सेव्ह केलं, झाला ईमेल. व्हॉट्सअप पण टाकू, एक ईमेल, इंस्टाग्राम लिंक इथे पण टाकला, पण युट्यूब लिंक, ट्विटरची पण इथे मी लिंक ऍड करतो आणि सेव्ह कंपनी. झाला डेटा इथे शो. आता समजत आहे ना आपल्याला डेटाबेस मध्ये काय सेव्ह आहे आता कंपनी नेम म्हणून ABC आहे, ऍड्रेस आहे ऍट पोस्ट, ठीक आहे, AP असं काहीतरी, इथे मी ऍट पोस्ट टाकतो. ऍट पोस्ट नगर आणि काय करतो सेव्ह. झाला डेटा सेव्ह. डेटाबेस मध्ये चेक करायचे एकदा, आलाय डेटा, जो काय डेटा आहे तो झालाय, ऍडमिनचं काम संपलं. ठीक आहे, मग जो काय हा डेटा आहे हाच डेटा उचलायचा आणि कुठे टाकणार आपण, की जी काय आपली एक वेबसाईट बनवली, ठीक आहे, जी काही ई-कॉमर्स वेबसाईट आहे, नंबरच्या जागी इथे नंबर आला पाहिजे. कोणता नंबर, हा नंबर, मोबाईल नंबर. ईमेलच्या जागी इथे आपण ईमेल राईट केलंय, ईमेल आला पाहिजे. व्हॉट्सअप नंबरचा व्हॉट्सअप, आणि जे काही सोशल मीडिया लिंक्स आहेत ते सोशल मीडिया लिंक इथे राईट करणार आपण. ठीक आहे ना, कुठे करणार आपण लाईट, जे काय आपलं वेबसाईट मध्ये युजर साईट मध्ये index.js पेज आहे त्या पेजला आपण काय करणार डेटा शो करणार. मग त्यासाठी जे काही ऍडमिनचं आहे ते ऍडमिनचं मी इथे करतो क्लोज केलंय. आता आपलं काम आहे युजर साईडला. मग कुठे आलो, user.js मी फाईल ओपन केली. ओपन केल्यानंतर आपल्याला डेटा कुठे शो करायचा आहे, ह्या index.ejs मध्ये करायचा आहे. कुठे करायचा आहे, हा मोबाईल नंबर कुठे आहे, सगळे पेजेस हा डेटा कोणत्या पेजवर आहे, हा नंबर कुठे आहे, त्याच्यामध्ये नावबार मध्ये. ठीक आहे, पण आपल्याला नावबार मध्ये आहे म्हणून आपल्याला डेटा पाठवायला लागेल पहिला कुठे, index.ejs
जीएस मध्ये पाठवावं लागेल. मग डेटा पहिल्यांदा आपल्याला घेऊन यावं लागेल. मग डेटा घेऊन येण्यासाठी मी काय करतो, एक तिथे स्लॅशची जी काही URL आहे, URL मध्ये मी एक SQL व्हेरिएबल घेतला, त्यानंतर टिल्ट, त्यानंतर आपली एक क्युरी असणार. कोणती क्युरी? सिलेक्ट स्टार फ्रॉम अबाउट अंडरस्कोर कंपनी. झाली क्युरी क्रिएट. क्युरी क्रिएट झाल्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेतला, कोणता? अबाउट अंडरस्कोर कंपनी इक्वल टू काय? अवेट exe, आणि exe ला सांगणार जी काही SQL क्युरी त्याला पास करून द्यायची. ठीक आहे. ती exe आपण इम्पोर्ट नाही केली, त्या exe ला पण इथे इम्पोर्ट करून घेतो मी. कॉन्स्ट exe इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश डबल डॉट स्लॅश कॉम. झाली exe इम्पोर्ट. ठीक आहे. त्यानंतर अवेट यूज केले. काय यूज करायला लागणार आपल्याला? असिंग घेतलंय. जो काही डेटा आलाय तो कुठे येणार? डेटा अबाउट कंपनीमध्ये. पण आता जी काही हा व्हेरिएबल बनवलाय, व्हेरिएबल बनवण्याआधी आपण ऍज इट इज डेटा इथे प्रिंट करू शकतो ना. असा एक मेथड आपली वाचते, बस मग तशीच करू आपण. ठीक आहे. आलाय जो काही डेटा आलाय तो कुठे आलाय? अबाउट कंपनी. कॉन्टॅक्ट मध्ये काय असेल? कोणता? कॉन्टॅक्ट फोन नंबर. हा सगळ्या पेज मध्ये ना. ठीक आहे, सांगतो ना. ठीक आहे. आता जो काही डेटा आलाय तो डेटा आपण एकदा करू. इथे कन्सोल डॉट लॉग. कोणता डेटा? अबाउट कंपनी. चेक करायचंय. होम पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आपल्या CMD मध्ये डेटा प्रिंट व्हायला पाहिजे. आलाय डेटा, भेटला ना डेटा. म्हणजे कन्फर्म आपल्याला डेटा भेटतोय. हा डेटा फक्त काय करायचा? index.js फाईलला फॉरवर्ड करायचा. मग डेटा फॉरवर्ड करण्यासाठी काय करणार? एक व्हेरिएबल घेणार. कोणता? var obj इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, आणि त्यामध्ये एक व्हेरिएबल देऊ आपण. सपोज मी दिला अबाउट अंडरस्कोर कंपनी, कोलन दिला, आणि त्यामध्ये जी काय अबाउट कंपनी आहे ते पाठवून देऊ. झाला. आणि इथे कोमा द्यायचा, आणि कोमा देऊन ओबीजे फक्त फॉरवर्ड करायचं. पण बट आता आपण तिकडे काय करतो? 0 नंबरचा डेटा पाठवतो. मग इथेच आपण 0 नंबर दिला तर चालेल ना? असं बरोबर ना? आता तिकडे जाऊन आपण काय करतो? कंपनी ऑफ कंपनी ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट, त्यामध्ये 0 टाकतो. बरोबर. तिकडे 0 टाकण्यापेक्षा आपण इकडे 0 टाकला तर तिकडे फक्त आपण ऍक्सेस करणार कसं? कंपनी अबाउट कंपनीने फक्त ऍक्सेस करणार. समजताय? ठीक आहे. तर आपण 2 मिनिटं काढू. ठीक आहे ना. आहे तसं इथे मी कंपनी डॉट अबाउट कोणत्या पेजला ऍक्सेस करणार? index.js मध्ये आलो. युजर साइड मध्ये आलो. कुठे? index.js फाईल कुठे कुठे कुठे? इथे आलोय. त्यानंतर जो काही डेटा आहे, आपलं जे काही नेम आहे, नेम आणि मोबाईल नंबर तर नाव बार मध्ये. बरोबर. मग आपल्याला चेंजेस कुठे करायला लागणार आहे? नाव बार. आलो नाव बार मध्ये. कुठे? मोबाईल नंबर कुठे कुठे कुठे? स्टार्टिंगलाच असेल आय थिंक, है ना. आहे इथे मोबाईल नंबर मी इथे रिमूव्ह करतो, आणि इथे राईट करतो +91. ठीक आहे ना. आणि त्यामध्ये जो काय आपल्याला डेटा प्रिंट करायचा, मग इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू अबाउट कंपनी. इंडेक्स नंबर किती असणार त्याचा? आपण इथे 0. आणि इथून काय प्रिंट करणार आपण? कंपनी मोबाईल. आणि इजेसचा सिंटॅक्स इथे करणार आपण क्लोज. झालाय. कंपनी नंबर चेक करायची, रिफ्रेश केला. आला इथं मोबाईल नंबर किती आलाय? 123400 असं काहीतरी नंबर आलाय. ऍडमिन मध्ये आलो. ऍडमिन मध्ये मी मोबाईल नंबर एकदा चेंज करतो. जसं टाकलं मी 0000 आणि सेव्ह कंपनी. वेबसाईटला आलो, रिफ्रेश केलं. आलाय नंबर 000. म्हणजे आपला नंबर काय झाला? डायनॅमिकली चेंज होतोय. ठीक. पण आता इथे आपण काय केलंय? अबाउट कंपनी ऑफ 0 केलंय. बरोबर. मग इथे 0 वापरण्यापेक्षा आपण user.js मध्ये डायरेक्टली मी इथे करू शकतो ना. जो काही डेटा पाठवतो 0 नंबरचा पाठव. तिकडे द्यायची गरज नाही. मग चेक करायचा काय इश्यू येतोय? झालं. आलं का काही इश्यू? नाही. झालंय काम. मोबाईल नंबरचं झालं. त्यानंतर आता सेकंड काय प्रिंट करायचे आपल्याला? नावबारचं काम संपलं. त्यानंतर आपण डायनॅमिकली अजून काय घेतलंय? ईमेल घेतलाय. करायचं ईमेल चेंज. त्यासाठी कुठे जायला लागेल आपल्याला? युजर मध्ये
फुटर मध्ये आलो. फुटर मध्ये आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल मी ईमेल शोधतो. ईमेल शोधण्यासाठी मी डायरेक्ट ह्या ईमेलला करतो कॉपी आणि फुटर मध्ये आलो. Ctrl+F Ctrl+V. अरे सापडला नाही का? ठीक आहे, इथेच असेल कुठेतरी. कुठे ईमेल आयडी आहे का? अबाउट कंपनी इमेज आहेत ते, पण ईमेल सापडा. कॉन्टॅक्ट अस इथे कुठे ईमेल आहे? इथे ईमेल सापडला. ह्या ईमेलच्या जागी आपला डायनेमिकली ईमेल टाकणार. कोणता? युजर्सचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू दिला आणि इथे राईट करणार आपण अबाउट कंपनी. 0 इंडेक्स नंबर द्यायची गरज आहे इथे नाही, कारण आपण तिकडेच राईट केला. मग इथे राईट करताना फक्त करायचं कंपनी अंडरस्कोर ईमेल आणि इजेसचा सिंटॅक्स करायचा इथे क्लोज. चेक करायची, इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं ईमेल. त्याच पद्धतीने व्हॉट्सअप नंबर पण करून घेऊ आपण. ओके, मग त्यासाठी पुढे व्हॉट्सअप नंबर इथेच आहे. इथे मी राईट करतो +9 आणि इजेसचा सिंटॅक्स इथे केला आपण इक्वल टू. इथे राईट करताना काय करणार? अबाउट कंपनी. इंडेक्स नंबर द्यायची गरज आहे का? डॉट द्यायचा आणि इथे राईट करणार. काय राईट करणार? कंपनी व्हॉट्सअप आणि इजेसचा सिंटॅक्स केला इथे. रिफ्रेश केले, आलाय नंबर. त्याच प्रकारे जी काय फॉरएव्हर आहे 2018 त्या जागी आपण काय करणार? ऍड्रेस प्रिंट करणार. ठीक आहे ना? मग कुठे इथे 2018च्या जागी मी इथे रिप्लेस करतो ऍड्रेस आणि इथे ऍड्रेस राईट केलाय त्यांनी. त्याच्या जागी आपण आपला ऍड्रेस डायनेमिकली ऍड्रेस इथे प्रिंट करून. इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू दिलं आणि इथे राईट करणार आपण कंपनी का अबाउट कंपनी? अबाउट कंपनी. इंडेक्स नंबर द्यायची गरज आहे का? नाही. आणि इथे राईट करणार आपण कंपनी अंडरस्कोर आणि इजेसचा सिंटॅक्स करणार इथे आपण. ठीक आहे, डॉट राहिला, झाला क्लोज. चेंज झाला, चेक करायची, आला ऍड्रेस, ऍड पोस्ट वगैरे वगैरे आला. ठीक आहे, आता जी काय सोशल मीडिया ते पण आपण इथे काय करू? चेंज करून घेऊ डायनॅमिकली. हा कोणता आहे? फेसबुकचा आहे. ठीक आहे ना? मग इथे फेसबुकचा आपण डेटा एंटर करून देऊ. मग इजेसचा सेंटर ओपन केला HRF मध्ये आणि इथे राईट करणार आपण अबाउट कंपनी आणि अबाउट कंपनी डॉट इथे राईट करणार आपण फेसबुक आणि इजेसचा सिंटॅक्स इथे करायचा क्लोज. झालंय. त्याच प्रकारे बाकीचे पण आपण डेटा एंटर करून ट्विटरचा इथे, ट्विटरचा पण फक्त फेसबुकच्या जागी रिप्लेस करतो मी इथे ट्विटर. झालंय. त्यानंतर युट्यूबचं पण ऍज इट इज असणार. ठीक आहे, ऍज इट इज कॉपी पेस्ट डॉट देऊन इथे फक्त मी करतो राईट युट्यूब. झालंय. आणि इथे काय घेतले आपण? इंस्टाग्राम घेतले, बरोबर ना? याने कोणता दिलाय? वेगळाच दिसतोय. ठीक आहे, आयकॉन बॅनर स्क्वेअर प्ले वगैरे गुगल. ठीक आहे, इथे इंस्टाग्राम मी राईट करून चेक करतो एकदा होत आहे वर्किंग. येईल का इंस्टाग्रामचा आयकॉन? आलाय भागलाय का? ठीक आहे ना? आणि इथे इंस्टाग्रामची जी काय URL असेल डायनेमिकली ती इंस्टाग्रामची URL मी इथे काय करतो? पेस्ट करतो. झालंय. डायनेमिकली जसं इंस्टाग्रामवर क्लिक करतोय ओपन होतंय इंस्टाग्राम. ठीक आहे, होतंय वर्किंग होतंय. ऍडमिन मध्ये चालू. ऍडमिन मध्ये आल्यानंतर मी काय करतो? ते ईमेल चेंज करतो. जसं की ईमेल करून आपण test@gmail.com आणि सेव्ह कंपनी. झाला सेव्ह. आपण आलो index.js मध्ये. टेस्ट डॉट होतंय डायनेमिकली. जो काय डेटा झालाय तो झालाय आपला डायनेमिकली. ठीक आहे, काय काय केलं आपण आज? कॉन्टॅक्ट नंबर केला, त्यानंतर कंपनी नेम, ईमेल, व्हॉट्सअप नंबर आणि जे काही सोशल मीडिया आयकॉन आहेत ते सोशल मीडिया आयकॉन. ठीक आहे, ऍडमिन पॅनल पण दिसतोय बरोबर का? डिझाईन करायची अजून थोडी. अजून डिझाईन तुम्ही करा वाटलीस ते. बाकी अजून इम्प्रुव्हमेंट करायची असेल इम्प्रुव्हमेंट तुम्ही करा. भारी दिसतंय. ठीक आहे, अजून तुला भारी दिसणार आहे पुढे जाऊन. आता हा किती फॉर्म फील्ड किती त्यात? किती येतं? 9 आहेत ना. अजून पुढे जाऊन 20 फील्ड होणार आहेत. घाबरू नका तुम्ही. 20-25 होऊ शकतात. ठीक आहे, पण 2 दिवस आता हेच चालणार. आज उद्या पण आपण काय घेणार? तर अबाउट कंपनी घेतली आज.
ठीक आहे. कुणालाच आता ठीक आहे, पण एक एरर येणार आहे सर्वांना. आता काय एरर येणार ते सांगतो. आता होम पेजवर आहे मी, काय एरर आहे का? अबाउट पेजवर आला एरर. काय एरर आला? इंडेक्स HTML. कोणी सांगू शकतंय? अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. कोणी सांगत? कोण सांगतंय का काय एरर आला? हा ऑनलाईनला विचारू आपण. ऑनलाईन मेंबर्स कोणी सांगू शकतंय? अरे एरर का आला कोणी सांगू शकतंय का नाही? बघू कोणाचं किती लक्ष आहे, कोणाला किती घेत आहे ना, कळलं. संदीप म्हणतोय, काय संदीप काय एरर आलाय? काय यस नसतं, जॉईन आहे म्हणून आहे असं आहे का? सर वो अ, अपने को जो अपने डेटाबेस लिखा ना हाँ बैकएंड में, वो अपने को सब में देना पड़ेगा, अबाउट में और उसमें जितने हैं उस सब में. हा ठीक आहे. काय केलंय आपण आता? अबाउट पेजला आलो, आपल्याला तेच एरर भेटतोय. त्यानंतर जसं मी शॉप पेजला गेलो तोच एरर आहे. त्यानंतर ब्लॉग पेजला गेलो तोच एरर. कॉन्टॅक्ट मध्ये आलो तोच एरर. होम मध्ये आलो नाही भेटलं एरर. आता हा एरर का आलाय? तर नेमकं आपण एरर वाचू पहिले. काय एरर आहे आता पहिल्यांदा वाचू. काय एरर येते? अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. कुठे आल्यावर? स्लॅश अबाउटला आल्यावर आहे, बरोबर. ठीक आहे. मग आपण व्हीएस कोड मध्ये आलो. व्हीएस कोड मध्ये आल्यानंतर मी जातो युजर मध्ये. युजर मध्ये आलो, ठीक आहे. आणि इथे मी काय करतो? स्लॅशला तर आपला एरर येत नाही. एरर येतोय कुठे? अबाउट कंपनी. कोणता एरर येतोय? कॅन नॉट डिफाईन अबाउट. म्हणजे जी आपण ही क्युरी राईट केली ती क्युरी काय करायची? कॉपी करायची आणि इथे पेस्ट करायची. फक्त पेस्ट करायची. कॉपी पेस्ट. अरे पेस्ट का होईना? कॉपी झाली नाही का? कॉपी केली आणि इथे करणार मी पेस्ट केली. आता इथे एक एरर आलाय. अवेट यूज केले म्हणजे तुला असिंक यूज करायचं लागणार आहे. तसं जमणार नाही. आणि हा ओबीजे फक्त कॉमा द्यायचा आणि हा ओबीजे करायचा पास. आता चेक करायचे अबाउटला एरर येतोय की नाही. इकडे आणून मी रिफ्रेश केला अबाउटला, आलाय की एरर. होमला आलो भेटला की एरर. अबाउटला आलो भेटला की एरर. शॉपला आलो भेटला. काय करावं लागेल? कॉपी पेस्ट. फंक्शन बद्दल कॉपी केलं इथं मी, इथे करतो पेस्ट. एक फंक्शन बनवून आणि इथे असिंक राईट. ठीक आहे, आपण त्यावर डिस्कस करू थोडं. आणि इथे ओबीजे करायचा आहे असा. त्याच प्रकारे जसं आपण ते केलंय ऍज इट इज ब्लॉग पेजला पण सेम स्टेप राहणार आपली. आणि इथे राईट करणार आपण असे. आणि इथे कॉमा द्यायचा आणि ओबीजे करायचा. ठीक आहे. ऍज इट इज कॉन्टॅक्ट पेजला पण तेच मेथड कॉपी पेस्ट अवेट यूज केले म्हणजे आपल्याला यूज करणे असिंग. मी इथे राईट करतो असे. आणि इथे ओबीजे करायचं आपल्याला कॉमा देऊन. झालंय चेक करू. रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपला शॉपचा एरर गेलाय, ब्लॉगला पण नाही, कॉन्टॅक्टला पण एरर नाही. झालं एवढं काम आज अबाउट कंपनीचं. ठीक आहे. एवढं जमेल तुम्हाला करताना आज एवढंच. उद्या घ्यायचं. बाकी ऑनलाईन मेंबर्स काय करायचं?